श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 4 ऑगस्ट 2025 वार सोमवार. या दिवशी श्रावणी दुसरा सोमवार आलेला आहे. तर या दिवशी शिवाला तिळाची शिवमूठ जी आहे ती वाहिली जाते. ती का वाहिली जाते त्या या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर 21 तिळाचा उपाय देखील तुम्हाला मी सांगणार आहे. भगवान शिवाची उपासना करत असतो आपण सर्वजण. तर आपण सगळेच आपल्या कुलदेवीचीही सेवा करत असतो, माता लक्ष्मीची सेवा करत असतो. पहिल्या सोमवारी आपण शिवामूठ होती तांदूळ, बघा आपण तांदूळ शिवामूठ म्हणून अर्पण केलेले आहे. आणि उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि या दिवशी आहे शिवामूठ तीळ. तर काळे तीळ की पांढरे तीळ असा देखील प्रश्न पडतो. तर तुम्हाला माहीत आहेच, काळे तीळ हे भगवान विष्णूंना समर्पित असतात. म्हणजेच पितरांची सेवा करण्यासाठी काळ्या तिळाचा आपण वापर करत असतो. देवांची सेवा करताना आपण पांढऱ्या तिळाचा वापर करत असतो. पण भगवान शंकरांना काळे तिळही अर्पण केले जातात. पण जेव्हा पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर नक्कीच काळे तीळ अर्पण केले जातात. परंतु जेव्हा श्रावणी सोमवार जे आहे त्या श्रावणी सोमवारी जेव्हा शिवामूठ वाहिली जाते तेव्हा ती पांढऱ्या तिळानेच वाहतात. तर या पांढऱ्या तिळाला बघा, तीळ जे आहे ते आपल्याला त्या तिळाचा उपाय करायचा आहे. अनेकांनी हा उपाय बघा केलेला असेल, त्यांना त्याचा अनुभवही आलेला असेल. कुठलीही सेवा करताना अगदी श्रद्धेने केली तर त्याचा अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही. तर उद्या आहे श्रावणी दुसरा सोमवार आणि या दिवशी शिवामूठ आहे तीळ. आणि या पांढऱ्या 21 तीळ जे आहेत ते घ्यायचे आहेत. हे पांढरे तीळ जे आहेत ते 21 आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे. हा उपाय तुम्ही प्रदोष काळी केला तर अतिशय उत्तम, नाही तर जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा करा, काहीच हरकत नाही. तर बघा हे 21 पांढरे तीळ तुमच्या उजव्या हातात घेऊन बघा 21च घ्यायचे आहेत आणि उजव्या हातात घेऊन तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल. हा कमलात्मक मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र मानला जातो. तर तो बघा असा आहे: ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्री कमलालये नमः. तर हा जो मंत्र आहे तो तुम्हाला बघा हातात तीळ घेऊन तुम्हाला 16 वेळा बोलायचा आहे. आणि नंतर जप करून झाल्यावर हे तीळ जे आहे ते भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि हात जोडून त्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे. हा उपाय जर मंदिरात जाऊन केला तर त्यांना त्याचा नक्कीच लवकर फायदा होईल, लवकरच अनुभव दिसून येईल. मंदिरात कुठलीही सेवा केली ना तर त्याचा अनुभव हा लवकर येतोच. कारण मंदिरात जे पावित्र्य असते, जे सकारात्मकता असते, तेवढं पावित्र्य तेवढी सकारात्मकता जेवढी पाहिजे तेवढी आपल्या घरात नसते. आपल्या घरात आपण कितीही पूजापाठ केली, कितीही सेवा केली तरी तेवढी सकारात्मकता मंदिरा एवढी नसते. म्हणून सेवा जर मंदिरात केली तर त्याचा अधिक फायदा होतो. त्यानंतर शिवगायत्री मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. बघा खूप फायदा होतो. दुःख, दारिद्र्य, गरिबी, आजारपण, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा म्हणून शिवगायत्री मंत्र अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर ज्या घरात रोज शिवाची काहीही अगदी कुठलीही जी काही उपासना सेवा केली जाते ना त्या घरात कधीही पितृदोष राहत नाही किंवा त्याचा त्रास देखील कमी होतोच. बघा जर या श्रावणी सोमवारी बघा श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि या दिवशी शिवामूठ तीळ आहे. 21 तिळाचा हा उपाय नक्की करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.